नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अमोघ चॅनलच्या क्राईम डायरीमध्ये। इथे मिळेल तुम्हाला गुन्हे, घटना आणि खरं सत्य थेट बिनधास्त। मित्रांनो, हा आहे क्राईम डायरीचा खास खुलासा। मुंबईच्या आर्थिक राजधानीला सलग पावसाने ठप्प केलं होतं आणि त्या मुसळधार पावसातही सेबीची इन्फोर्समेंट टीम थेट कर्जतला धडकली। कारण फिन्फ्लुएन्सर अवधूत साठेवर मोठी कारवाई। 20 ऑगस्टच्या सकाळी दार ठोठावून थेट शोध मोहीम सुरू झाली। डिजिटल डिव्हाइस, ट्रेडिंग डेटा सगळं जप्त। कोर्टाची परवानगी, प्लॅनिंग, रेकॉन्सन्स सगळं आधीच ठरलेलं। सेबीने सांगितलं, मोठं नाव आहे, पुरावे तपासल्याशिवाय अधिक बोलू शकत नाही। पण खरं सांगायचं तर हा सगळा प्रकार नवीन नाहीये। साठे यांच्यावर तक्रारी 2023 पासून येत होत्या। स्टॉक टिप्स, व्हॉट्सॲप ग्रुपवरच्या शिफारशी, छोटे स्टॉक्स लोकांच्या माथी मारणे आणि त्यातून स्वतःचं करोडोंचं साम्राज्य उभं करणं। त्यांच्या अकॅडमीचं फॅन फॉलोइंग प्रचंड, यूट्यूबवर लाखांचे सबस्क्रायबर्स, इंस्टाग्रामवर लाखांच्या पुढे। पण पडद्यामागे काय? मनोधारणेचे धडे, योगा, संस्कार आणि त्यात मिसळलेले स्टॉक टिप्स आणि शेवटी लोकांच्या पैशावर डल्ला। मित्रांनो, हा धडा लक्षात ठेवा। फिन्फ्लुएन्सरच्या गोड बोलण्याला भुलू नका। कुणीही तुम्हाला 3 महिन्यात 50% नफा किंवा 30 महिन्यात करोडपती होण्याचं स्वप्न दाखवत असेल तर समजा खेळ तुमच्या खिशावरच आहे। सेबीची कारवाई हे फक्त सुरुवात आहे। अजूनही अनेक असे नावं आहेत जी बाहेर यायची आहेत। वॉर्निंग, सावध रहा, जागरूक रहा आणि आपल्या पैशांचा गंडा कुणालाही लागू देऊ नका। हा होता आजचा क्राईम डायरी खुलासा। कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मते अशा फिन्फ्लुएन्सरना तुरुंगात टाकलं पाहिजे का?